करोड 5 करोड 5 करोड बस इथेच गडबड झाली। ये रे पैसा 3 फायनली थिएटर्समध्ये आज रिलीज झालेला आहे। या मूवीचा पहिला पार्ट जे आहे ये रे पैसा 5 जानेवारी 2018 रोजी आहे ते रिलीज झाला होता आणि तेव्हा या मूवीनं चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील करून दाखवलं होतं। एक अंदाजे या मूवीनं 5 कोटी रुपयांची कमाई तेव्हा करून दाखवली थी व बॉक्स ऑफिसवरती एक चांगला चित्रपट जे आहे ते ठरला होता। त्यानंतर या मूवीचा सेकंड पार्ट म्हणजे ये रे पैसा 2 जे आहे ते रिलीज झाला होता बघा जवळपास 1 वर्षाच्या अंतराने, म्हणजे तो जवळपास 2019लाच रिलीज झाला होता। इनिशियली या मूवीला जे आहे सेकंड पार्टला जे आहे 4 जानेवारी 2019ला रिलीज करायचं ठरवलं होतं, म्हणजे जवळपास एक्झॅक्ट 1 वर्षांनीच। आणि परंतु नंतर ही रिलीज डेट जी आहे ती पोस्टपोन केली व त्यांनी 2019च्या 9 ऑगस्ट या दिवशीला या चित्रपटाला रिलीज करण्यात आलं। एक चित्रपट रिलीज झाला 2018ला आणि दुसरा चित्रपट रिलीज केला बघा त्यांनी इनिशियली नंतर पोस्टपोन करून 9 ऑगस्ट 2019ला। या चित्रपटाविषयी आता तिसरा पार्ट जर बघितला तुम्ही तर तब्बल एकूण 6 ते 7 वर्षांनी रिलीज होत आहे। 2019 नंतर डायरेक्ट आता 2025 मध्ये या मूवीचा थर्ड पार्ट येत आहे, म्हणजे खूप सारा गॅप त्यांनी घेतला। मध्ये कोरोना येऊन गेला त्यामुळे खूप सारा गॅप त्यांनी घेतला। आता या मूवीचं पहिला पार्ट जर बघायला गेलं तर तो डायरेक्ट केला होता बघा संजय जाधव यांनी। त्यानंतर परत या मूवीचा सेकंड पार्टसाठी डायरेक्टर चेंज करण्यात आले व ते झाले होते बघा हेमंत ढोमे यांनी सेकंड पार्ट डायरेक्ट केला आणि फायनली तिसरा पार्ट जो आहे तो परत आता संजय जाधव यांनी जे आहे ते डायरेक्ट केलेला आहे। दुसरा पार्ट जे आहे त्यांनीही बॉक्स ऑफिसवरती चांगलं कलेक्शन करून दाखवलं होतं। एक तब्बल जेवढ्या अंदाजे सांगायला गेलं तर 10 कोटी रुपयाची कमाई त्याही चित्रपटाने करून दाखवली, त्यामुळे तोही एक बॉक्स ऑफिसवरती सक्सेसफुल चित्रपट जे आहे ते ठरला होता। आता फायनली ये रे पैसा 3 रिलीज झालेला आहे। आता या मूवीचं एस्टिमेटेडली बजेट माझ्याजवळ अवेलेबल आहे। काही ठिकाणी या मूवीचं बजेट जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे 5 ते 10 कोटी रुपये या तिसऱ्या पार्टचं बजेट आहे असं म्हणण्यात येत आहे बघा। आणि आजचं जर या मूवीचं कलेक्शन या मूवीची जर पहिल्या दिवशीची कमाई पाहायला गेलं तर 50 ते 60 लाख रुपये हा पहिल्या दिवशी मूवी कमवू शकतो। हे आकडे जे आहेत मी अंदाजे सांगत आहे बघा, नक्कीच यापेक्षा कमी जास्त कमाई होऊ शकतं आणि बजेटही थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळे ॲप्रॉक्सिमेट माझ्या मते 50 ते 60 लाख रुपये हा मूवी पहिल्या दिवशी कमाई जे आहे ते करू शकतो, जे की 2025चे जर आपण बाकीच मूवीज जर पाहायला गेलं तर त्यांच्या मानाने हा मूवी ठीकठाक ओपनिंग घेईल असं माझं मत आहे। तर तुम्ही ये रे पैसा 3 हा मूवी जो आहे बघणार आहात का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। थँक्यू।